काय मग परवीन, आज गेला नाही तू शेतात? नाही बॉस, घरीच आहे मी. बरं बरं, मग चालतो का शेतात आपल्या? पार्टी करू मस्त. हो यार, माझं पण कधीचं गिलकं कारलं दोडकं खाऊन पूर्ण मूड खराब झालाय. तेच ना, मी पण पूर्ण किधरलाय टमाटर आलू न वांग खाऊन. घरचे पण तेच करता यार, टमाटर आलू वांग काही पण खाणं आपलं. चाल ना भाऊ, तू आपल्या शेतात मस्तपैकी झणझणीत मटण करू आज. ओहो, मटण. हो हो, मटणाचं नाव घेतलं तू, पूर्ण तोंडात पाणी सुटते महा. बरं झालं, तोंडातच पाणी सुटते येतं. यार तू देवा सर्व चांगला आहे, फक्त मजाक नको करत जाऊ. करणार नाही भाऊ आता बस. मी काय म्हणतो, शेतात करायच्या पेक्षा डायरेक्ट हॉटेलमध्ये चाल ना. हे पा, हे केली ना छोटी गोष्ट. जे मजा आपल्या शेतामध्ये बसून निवांत जेवण करामध्ये, ते मजा त्या हॉटेलच्या डायनिंग टेबलमध्ये नाही आहे. काही पण बोलतोय म्हणे हॉटेलमध्ये चाल. बरं बरं, मग कोण कोण चालतो? कोण कोण का पूर्ण गाव सांगतो भावा. भजनाले 8, जेवणाले 60. लोकायले काही काम आहे, फुकटाचं खायला सर्व येतील. भाजी कोण बनवीन? मग भाजी बनवायला तर कमलेशले सांगणंच पडीन ना. वा त्याले तर सांगणंच पडीन ना भो, काय भाजी बनवतो तो एक नंबर. हा ते तर आहेच, मटणाची भाजी तर त्याच्या खाले, काय भाजी बनवतो बापा तो एक नंबर. बरं बरं, फोन कर त्याले बोलय. हॅलो. का रे भाऊ कमलेश, कुठे आहे म्हटलं? काय नाही भाऊ, बसलाय घरी. बोल ना, काय म्हणतोय? चालतोय का शेतात पार्टी करायला म्हटलं? का बरं भाऊ, कोण देते पार्टी? कोण देते का? सर्व मिळून पैसे भरू ना. महाकडे पैसे नाही रे भाऊ, मग आपलं जमणार नाही. त्याले म्हणा सध्याचे मी भरीन, तू नंतर देजो. सध्या मग पैसे भरू तुझे, पण तू नंतर देजो ना. हा तसं चालीन, मग मी येतो. बरं बरं, ये मग देवाच्या शेतात. चाल मग आपू सामान आणता. हो चाल. दादा, मी पण येतो ना तुमच्या सोबत पार्टीमध्ये. नाही रे भाऊ, तू नको येऊ. येऊ द्या ना हो दादा, रसा रसा दे जा मला फक्त. तेले म्हणा कळाईनं सरोटा घे मग. बरं बरं चाल मग, पण कळाईनं सरोटा घेणं पडीन तुले. हो हो दादा, आणतो ना मी. बरं बरं, ये मग देवाच्या शेतात. बोलो क्या होना? 1 किलो मस्त पैकी बोकड़े का मटन दो हमको. कलेजी गर्दन चर्बी सब डालना उसमें. 1 किलो में सब कुछ थोड़ी आएगा, 2 किलो लेके जाओ ना फिर। थोड़ा थोड़ा डालो न हो सब कुछ. ठीक है, रुको मैं लाके देता. चाल मग आता किराणा सामान घेऊन घेऊ. द्या सरपंच साहेब, सामान द्या माले. बाप रे, कोणचं सामान पाहिजे रे भाऊ? पावभर तेल द्या, 1 मटन मसाला द्या, बाकीचं सामान द्या सर्व. मटणाची पार्टी आहे साली. हा, काहींच्या महिन करून पाहू म्हटलं. बरं बरं, चांगला आहे बापा, करा करा. हे घे पैसे रे बुवा ना. लिहून ठेवा ना, पैसे भेटतील तुम्हाला. पैसे दे जा बरं, नाही तर देसान टिपारी मले. वा वा, पैसे भेटतील ना, पैशाचं टेन्शन न घ्या तुम्ही. हा तेच म्हणतोय भाऊ मी. वायर देवा भाऊ, शेतात तर एक नंबर व्यवस्था आहे. तू ह्या चुला पण आहे. मग रे भाऊ, शिरमिटचा चुला आहे तो. पाणी असे पावसाळा असे तसाच तसा राहतो. जाय तो सामानान पूर्ण हो आणतो. मस्त मजा येईन रे भाऊ, मटन भेटीन खायले, गावरान मटन, ते बी शेतात बसून. आ हा हा. एक एक सामान का आणतोय? सर्व सामान आणणं लवकर. हाव रे, मुजऱ्या नको मारू ना, आणतोय ना. जाय रे, काळ्या गिड्या का तोंड पाहतोय माया. हो दादा, आणतो. चटला रे भाऊ चुला. त्या कमलेशले फोन करणार रे भाऊ, काचा येतोय तो. आला ना तो का उभा आहे? का रे, काची वाट पाहतोय मी, शहाजोगावानी आता येतोय. सामान आणला मी ना तुमच्यावानी का चालला हात हालत. बाप रे, म्हणजे असं काय आणलं तू ना? बाप रे कमलेश, 1 नंबर रे भाषा, 1 नंबर रे. कमलेश तू जवळ आहे रे भाऊ माझ्या. का बरे भाऊ, काय झालं? ये ना तू, ऐक ना. पाया पडू दे तुझ्या मले, काय सोय केली बापा तू. बस कर पगले, अब रुलायगा क्या? अरे भाऊ, हा पिस्तुल्या काय करतोय अडी? येले कोण आणला? का ब काय झालं? मागे लागलता तो तर आणला. पाहतो त्याला म्हणा, नाही तर देशीन पुऱ्या गावात पेरून. हो रे भाऊ, झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवजो, पहिलेच तर आमचे लग्न नाही झाले. टेन्शन नको घ्या दादा तुम्ही, मी कोणाला सांगणार नाही. हा तेच म्हणतोय मी, नाही तर आणशीन आमच्या घरावर गोटे.
कमलेश भाजी अशी करजो की बऱ्हाणपूर पासून जळगाव लोक वाद जायला पाहिजे. खामणी भावसा शहापूर बंबाळा पूर्ण गावामध्ये वाद जायला पाहिजे. टेन्शन नको घेऊ तू, सावधा फेसपूर मुक्ताईनगर लोक वाद जाईन. वय भो नायर सायरले बी वाद जायला पाहिजे म्हटलं. टेन्शन नको घेऊ तू, सर्व दूर जाईन. कच्चं नको ठेवजो कमलेश म्हटलं, मानच आवात नाही. हाव ना, मले नको शिकू ना. काय मग परवीन, काय चालू आहे? काय नाही भाऊ, चालू आहे टाइमपास करणं. बापा बापा, वा यार कमलेश, काय एक नंबर वास येतोय. मटण तर शिजलं कसं? चला मटण शिजतंय तोपर्यंत थंड घेऊन घेऊ. हो चाल. हो हो, का वास येतोय. मस्त वाटतंय रे बासा. अय येले का झालं रे, हा कुकडे पाहतोय. वय परवीन, काय झालं रे. चवडली वाटते त्याले. हो काय झालं म्हटलं. काय होईन मले, काहीच नाही झालं. चवडली येले. चला रे जेवण करून घेऊ आता. हा हा कमलेश, का भाजी बनवली तू एक नंबर. मस्त झाली भाजी. कमलेश एक नंबर भाजी बनवली तू, मी लय खुश झाला. मांग तुला काय पाहिजे, मी सर्व दिन तुला. बरं बरं मागू का, नाही नको म्हणजो पण. मस्तीनी कमलेश मस्तीनी. काही पण असो कमलेश, शेतात बसून निवांत जेवण करायला लय भारी वाटते. मग रे भो, गाव ते गाव राहते आपलं. नाही तर हॉटेल म्हणे तो वेटर म्हणतो भाजी आणू का, पोळी आणू का, थंड आणू का. अरे बापा, आईंचं इन्न जेवण करू देशील आम्हाले. घ्या ना रे, लसण बी आहे, लसण खाणं येईल. नाही रे भो, तूच खाय बापा तो लसण. मला द्या दादा, आम्ही खातो. लसण तर मस्त लागतो दादा खायला. होय तू लसण नको खाऊ रे. का ब काय झालं, कमलेश दादा पण तर खातोय. अरे तर त्याचं लग्न झालाय ना भावा, तू करशील टांगा पलटी ना घोडी फरार. आणतो लसण इकडे, कुठे काम वाढू तुझे भावा. पाहिलं भो, मला युट्यूब व्हिडिओ बनवून इतकी कमजोरी आली आहे, चक्र येत आहे. चवडली रे तुले म्हणून चक्र येत आहे, काही पण सांगतोय का. परवीन चाबियान, आज गाडी देवा चालवईन. वय तुम्ही नको चालवा गाडी, आणा चाबी माझो. नाही नाही, गाडी तर आज मी चालवईन. तुम्हाला चवडली आहे, गुच्चाप चाबी माझो द्या. नाही नाही, गाडी माई आहे, गाडी मी चालवईन. तुम्हाला नाही आहे नाही, पैदल या, चला दाखा. बरं बरं चालोय तू. बस रे देवा, बस ना तू बस, मी मागे बसीन. वय धीरे चालू रे भो, माझे लेकर वाट पाहत आहे घरी. तर काहीच नाही आहे, मी तर 160च्या स्पीडनं पयाडतो गाडी. बारे झालं काय आहे. 100% ठोकी ना कोणाला. कमलेश काय झालं रे, उठे. सांगतोय त्याला मी धीरे चालू रे, म्हणतो 180 ने चालवतो मी. कमलेश ज्यादा तर नाही लागलं ना तुले. नाही तेले पाय, मला मुक्का मार बसलाय. परवीन यार, मी तुला म्हणे मी चालवतो गाडी, तू ना ऐकलं नाही. माही का गलती आहे, ते झाड येऊन गेलं ना मधी. कोण लावलं ते झाड इथं. सुना क्या, ये भी मेरी गलती है. नहीं भाई मेरी गलती है. नहीं मेरी गलती है. नहीं बाबा नहीं, मेरी गलती है यार. ते जाऊ दे, तुले काही झालं तर नाही. तू मला नको पाहू, मी मेला तर मेला. गाडीला पाहाय, गाडीला काही झालं ना पाहिजे, नाही तर मा बाबा लय मारीन मले. गाडीचं काय टेन्शन घेतोय, गाडी गेली तर गेली, नवीन घुंगीऊस आली, तू तर वाचला ना. काय 2.5 लाख रुपयाची गाडी ते, कुठून आणशील एवढे पैसे. आधी पेट्रोलले पैसे राहतानी. मी काय मरला तर मरला, 9 महिन्याने दुसरा येऊन जाईन.